गुरुजी, मोसेसच्या नियमशास्त्रातील सर्वात महत्वाची आज्ञा कोणती आहे? येशूने उत्तर दिले, तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण मनाने तुमचा देव परमेश्वर ह्यावर प्रेम केले पाहिजे. ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. तुम्हाला बरोबर माहित आहे की तुमच्या जीवनात कोणती गोष्ट महत्वाची आहे? की जेव्हा आपण आपले जीवन जगतो तेव्हा की आपण अशा जगात राहतो जे आपल्याला वेगवेगळ्या दिशेने खेचत आहे. तुम्हाला माहित आहे की आपण नेहमीच ट्रेडमिलवर चालणे, नेहमीच ट्रेडमिलवर असतो. आपण नेहमीच मल्टीटास्किंग करत असतो. तुम्हाला माहित आहे की ही गोष्ट, खूप गोष्टी आपल्याला सतत खेचत असतात. तर आपण आपल्या जीवनात असलेल्या मागण्या आणि जबाबदाऱ्या कशा पूर्ण करतो? म्हणून जर तुम्हाला कुटुंबात दिसले तर तुम्हाला माहित आहे की पत्नीच्या काही मागण्या असतात, मुलांच्या काही मागण्या असतात, तुमच्या बॉसच्या वेगवेगळ्या मागण्या असतात, तुमच्या चर्चची किंवा तुमच्या प्रार्थना स्थळांची तुमच्यावर वेगळी मागणी असते. तुम्ही हे सर्व कसे संतुलित करता? ते करण्याचा एक मार्ग आहे आणि तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्याचा एक मार्ग आहे. ही एक गोष्ट करून यशस्वी कसे व्हायचे हे येशूने शिकवले. बायबलमध्ये एक गोष्ट आहे जी 2 बहिणींबद्दल सांगते. तर त्यांची नावे मारिया आणि मार्था होती. म्हणून त्यांनी येशूला घरी जेवणासाठी आमंत्रित केले असते. कदाचित येशू त्याच्या शिष्यांसह गेला असता. म्हणजे त्या गटात सुमारे 12-15 लोक असावेत. ते त्या गावात जातात, त्या बहिणींच्या घरी जातात आणि तुम्हाला माहित आहे की येशू एका ठिकाणी राहतो आणि कदाचित त्याचे शिष्य त्याच्यासोबत असतील आणि तुम्हाला माहित आहे की घरात खूप काम चालू आहे. तर तिथे फक्त 2च लोक आहेत. म्हणजे एक मार्था आहे आणि दुसरी मारिया आहे. म्हणून मार्था खूप व्यस्त होते. तुम्हाला माहित आहे ती कदाचित स्वयंपाकघराची काळजी घेत असते. पाहुणे व्यवस्थित बसले आहेत याची खात्री करत असेल, त्यांची योग्य काळजी घेत असेल. म्हणून तिच्याकडे खूप गोष्टी चालू आहेत आणि या सर्वांमध्ये तिला कळते की मरिया कुठे आहे आणि मग तिला दिसते की मरिया येशूच्या पायाजवळ बसली आहे. तर मार्था आता तिच्या सर्व कृती आणि हालचाल, ती सर्व तक्रारदार भावनेने येशूकडे जाते आणि म्हणते, येशू, तुला माझी काळजी नाही का? तुला कळत नाही का की मी हे सर्व फक्त एकटेच करत आहे आणि इथे मरिया तुझ्या पायाशी बसून काहीही करत नाहीये? पण येशू तिला म्हणाला, माझ्या प्रिय मार्था, तू या सर्व तपशिलांमुळे काळजीत आहेस आणि अस्वस्थ आहेस. काळजी करण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे. मेरीने ती शोधून काढली आहे आणि ती तिच्याकडून हिरावून घेतली जाणार नाही. आणि येशू मार्थाकडे पाहून हसला आणि तो म्हणतो, मार्था, तू तणावात आहेस, काळजीत आहेस, तुला आयुष्यभर खूप गोष्टींची काळजी आहे. पण मेरीने एक गोष्ट महत्वाची निवडली आहे आणि ती म्हणजे येशूच्या पायाशी बसून ऐकणे. आणि तुला माहित आहे की परमेश्वराने दिलेली सर्वात मोठी आज्ञा समजून घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. तुला माहित आहे, जर आपण आपल्या जीवनातील व्यस्ततेतून वेळ काढत ही एक गोष्ट केली तर आपण हे करू शकतो. कधी दिवसा, कधी आठवड्यात, कधी सुट्टी घेऊन परमेश्वराच्या उपस्थितीत बसलेले दिवस. तुला माहिती आहे, तोच तुला प्रेम करतो, तो तुझा निर्माता आहे, तो तुझ्या सोबत वेळ घालवू इच्छितो. जेव्हा आपण त्याच्या सोबत वेळ घालवू लागतो तेव्हा त्याच्या पायाशी बसून, त्याचा आवाज ऐकून, त्याचे वचन वाचून जीवन बदलू लागते, जीवनाला अर्थ प्राप्त होऊ लागतो. आणि आपण जेव्हा हे एक गोष्ट करतो तेव्हा परमेश्वर आपल्याकडे ज्या गोष्टींवर जोर देऊ इच्छितो ती म्हणजे त्याच्यासोबत वेळ घालवणे. जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा तुम्हाला माहित असते की ते धन्य जीवन जगण्याचे रहस्य आहे. तर परमेश्वराच्या उपस्थितीपासून तुम्हाला काय दूर ठेवत आहेत ते शोधा. म्हणून आपल्यापैकी अनेकांना आपल्या आयुष्यात मार्थासारखे वाटणे सोपे आहे. आपण अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असतो, पण परमेश्वर आपल्याला थांबवू इच्छितो. तो आपल्याला येशूच्या आवाजाने इतके मोहित करू इच्छितो की आपल्याला ते ऐकावेसे वाटते. तो आपल्याला त्याच्या सौंदर्याने आणि त्याच्या वचनाने इतके मोहित करू इच्छितो की आपल्याला जाऊन ते वाचावेसे वाटते. म्हणून आपण अनेक दिशांना ओढले जात असताना येशू आपल्याला सांगतो की एक गोष्ट आहे जी आपल्याला पूर्ण मनाने, भक्तीने करण्याची आवश्यकता आहे आणि ती आपल्याला इतर सर्वांपेक्षा अधिक सक्षम करेल, जेणेकरून आपण इतरांवर प्रेम करू, परमेश्वरावर प्रेम करू आणि आशीर्वाद बनू.